ह्या सगळ्या प्रकरणामध्ये स्पेसिफिक परळीचं गुन्हेगारीकरण त्याच्यावर बरीच आता चर्चा होऊ लागली. मग एका वर्षामध्ये 109 मृतदेह आढळून आले वगैरे. ही तुमची सामाजिक जबाबदारी. मला ते आकडे माहित नाहीये. म्हणजे गुन्हेगारी खरंच परळीतच स्पेसिफिक असं झालंय का? त्याच्याबद्दल तुमचं मत? मला ते नंबर्स माहित नाही. कारण नंबर जाऊ द्या, पण गुन्हेगारीकरण म्हणतायत बीड मध्ये नाही फक्त परळीमध्ये आहे. बीड बदनाम कुठेतरी परळीला बदनाम करण्याचं देखील असं आहे का? त्यांच्यामुळे तर बीड बदनाम झालंच आहे ना. कारण शेवटी या विषयाचं ज्या पद्धतीने मांडणी झाली आहे राज्यभरामध्ये, त्याच्यामुळे राजकीय भूमिका न घेता जर ह्या विषयाकडे संवेदनशीलतेने बघितलं असतं तर असं झालं नसतं. आम्ही बीडमध्ये राहतो आणि बीडमध्ये आम्ही रोज राहतो. एक महिला आहे, मी आज बीडमध्ये काम करते, एक महिला राजकारणी आहे. बीड ज्या जिल्ह्याने एका स्त्रीला नेता म्हणून स्वीकारलाय. खासदार राहिलेले आहेत तिथे केशर काकू क्षीरसागर, रजनीताई पाटील, प्रीतम मुंडे, विमलताई मुंदडा पालकमंत्री राहिल्या. मला वाटतं ज्या जिल्ह्यामध्ये लोक इतके स्वाभिमानी आहेत की सगळ्यात कष्टाचं जीवन असणारे ऊस तोडणारे माणसं मायग्रेट होऊन बाहेर काम करतात, त्या जिल्ह्याचे स्वाभिमानी असते ना. नाही तर दरोडे करायला गेले असते लोक, काम करायला कशाला गेले असते बाहेर. त्या जिल्ह्याच्या विषयी अशा घटनेने तो जिल्हा बदनाम होत असेल तर माझ्याकडे आता म्हणजे RTI मधून प्रत्येक जिल्ह्यातल्या घटनांचा आढावा आहे. मला माहितीये की पुणे जिल्ह्यात किती घटना घडल्यात. अजूनही मुळशी पॅटर्नच्या हत्या चालू आहेत. नागपूरमध्ये परवा मी अधिवेशनात असताना एका महिलेला पेट्रोल भरत असताना तिने एका तरुण लोकांवर थांबवलं म्हणून नाक घासून तिला पायावर चपलेवर तिला माफी मागायला. अशा अनेक घटना राज्यभर घडत आहेत आणि म्हणून ही घटना निर्घृण आहे. तिचा आम्ही तीव्र निषेध केलेला आहे, वेळोवेळी केलेला आहे. तुम्ही मलाच का सिद्ध करायला लावताय की मी बोलत नाहीये, मी हे करत नाहीये? माझी भूमिका काय आहे? मी पर्यावरण मंत्री आहे. माझ्याकडे ती भूमिका असती तर मी त्या भूमिकेत बोलायला पाहिजे. दुसऱ्यांच्या भूमिकेत हस्तक्षेप करणं माझं काम नाही. आणि माझे मुख्यमंत्री जेव्हा विधानसभेत शब्द देत आहेत त्याच्यानंतर परत परत मी त्या विषयाला फार वेगळ्या पद्धतीने हवा देणं हे योग्य असं वाटत नाही.